नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यानच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 40 खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, शाश्वत व्यवसाय निर्देशांक 2024 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 23वे स्थान आहे। कितवे स्थान आहे? 23वे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर हेनरिक फाउंडेशन आणि IMD द्वारे लॉन्च करण्यात आलेला शाश्वतता निर्देशांक अहवाल 2024 मध्ये 3 स्तंभावर आधारित व्यवसायांच्या स्थिरतेमध्ये जागतिक अर्थव्यवस्था हायलाइट करतो। यानंतर टॉप 5 देश तर न्यूझीलंड 100 गुणांसह, युनायटेड किंगडम 97.7 गुणांसह, ऑस्ट्रेलिया 87.4 गुणांसह आणि सिंगापूर 85.7 गुणांसह आणि जपान 81.5 गुणांसह। यानंतर पुढील प्रश्न, कैलास मकवाना कोणत्या राज्याचे नवीन DGP बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मध्य प्रदेश या राज्याचे। कोणत्या राज्याचे? मध्य प्रदेश या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर मध्य प्रदेश केडरचे वरिष्ठ IPS अधिकारी कैलाश मकवाना हे राज्याचे नवीन DGP असतील। तर ते 1 डिसेंबर 2024 रोजी राज्याचे नवीन DGP म्हणून पदभार स्वीकारतील। तर मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर राजधानी आहे भोपाळ, सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि सध्याचे राज्यपाल मंगूभाई पटेल हे आहेत। आणि लोकसभेच्या एकूण 19 जागा आहेत आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत। तर यानंतर पुढील प्रश्न, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी स्कॉट बेसंट यांची। कोणाची? स्कॉट बेसंट यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्जाधी स्कॉट बेसंट यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशात जागतिक शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी अमेरिका या। कोणत्या? तर अमेरिका या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 22 नोव्हेंबर रोजी त्यांच्या अनुपस्थितीमध्ये अमेरिकेत जागतिक शांतता पुरस्कार मिळालेला आहे। तर त्यांना वॉशिंग्टन ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज नावाच्या संस्थेने मान्यता दिली। तर एकत्रितपणे डॉक्टर मार्टिन ल्यूथर आणि ज्युनियर यांना जागतिक शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। तर समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर यानंतर अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, तर राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने 5व्यांदा बिली जीन किंग कप जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी इटली या। कोणत्या? तर इटली या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर इटलीने 20 नोव्हेंबर 2024 रोजी मलागा स्पेन येथे स्लोव्हाकियावर 2-0 असा विजय मिळवून 5वे बिली जीन किंग कप विजेतेपद जिंकले। तर यानंतर 2013 नंतर या स्पर्धेतील इटलीचा हा पहिलाच विजय आहे। तर बिली जीन किंग कप हा महिला टेनिसशी संबंधित आहे आणि डेव्हिस कप हा पुरुष टेनिसशी संबंधित आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, बहुचर्चित चक्रीवादळाचे नाव फंगल असे कोणी ठेवले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सौदी अरेबियाने ठेवले आहे। कोणी? तर सौदी अरेबियाने। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर सौदी अरेबियाने या वादळाला सायक्लोन फंगल असे नाव दिलेले आहे। तर 13 देशांचा समूह अटलांटिक आणि दक्षिण गोलार्धात उद्भवणाऱ्या चक्रीवादळांना तटस्थ नावे देतो। यानंतर आपण सौदी अरेबियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर राजधानी आहे रियाद,
चलन आहे सौदी रियाल आणि सध्याचे पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान अल सौद आहेत. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षेला चालना देण्यासाठी भारतातील पहिली AI डेटा बँक कोणी सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए असोचॅम. कोणी? तर असोचॅम. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर असोचॅम AI लीडरशिप मीट 2024च्या 7व्या आवृत्तीत भारतातील पहिली AI डेटा बँक लॉन्च करण्यात आलेली आहे. तर असोचॅम विषयी महत्त्वाची माहिती, तर स्थापना 1920 मध्ये झाली. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष संजय नायर आहेत. कोण आहेत? संजय नायर. तर यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता देश 4 दशकांनंतर जनगणना करेल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए इराक हा देश. कोणता देश? तर इराक हा देश करणार आहे. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इराक 1987 नंतर प्रथमच देशव्यापी जनगणना करत आहे, तर जी सद्दाम हुसेनच्या राजवटीत घेण्यात आलेली होती. तर या मोठ्या सर्वेक्षणात 1,20,000 संशोधकांचा समावेश होता. तर ही जनगणना देशातील सर्व 18 गव्हर्नरेट्स प्रांतमध्ये घरोघरी डेटा गोळा करेल. तर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी गृह मंत्रालयाने 2 दिवसांचा कर्फ्यू लागू केलेला आहे. तर यानंतर आपण इराकविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर राजधानी आहे बगदाद, चलन आहे इराकी दिनार आणि सध्याचे राष्ट्रपती अब्दुल लतीफ रशीद आहेत. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर अरुणाचल थिएटर फेस्टिवलचा फेस्टिवल अँबॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी पंकज त्रिपाठी यांची. कोणाची? तर पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर, सध्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि सध्याचे राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक. यानंतर पुढील 10वा प्रश्न पाहूयात. तर IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ऋषभ पंत हा ठरलेला आहे. कोण आहे? तर ऋषभ पंत. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऋषभ पंत IPL मधील सर्वात महागडा खेळाडू आहे, तर ज्याची किंमत 27 कोटी ठरली आहे. तर IPL मेगा लिलाव जेहाद येथे 24 ते 25 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला होता. तर यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच डेव्हिस कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए इटलीने जिंकले आहे. कोणी? तर इटलीने जिंकले. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जॅनिक सिन्नरच्या नेतृत्वाखाली इटालियन पुरुष टेनिस संघाने अंतिम फेरीत नेदरलँडचा 2-0 असा पराभव केला आणि 2024 चे डेव्हिस कप विजेतेपद पटकावले आहे. तर इटालियन संघाने यापूर्वी 1976 आणि 2023 मध्ये डेव्हिस कप जिंकला होता. तर डेव्हिस कपच्या इतिहासात नेदरलँडची ही पहिलीच फायनल होती, हेही लक्षात ठेवा. यानंतर डेव्हिस कप फायनल 19 ते 24 नोव्हेंबर 2024 दरम्यान स्पेनमधील मलागा शहरातील हार्ड कोर्टवर खेळला गेला. यानंतर बिली जीन किंग कप हा महिला टेनिसशी रिलेटेड आहे आणि डेव्हिस कप हा पुरुष टेनिसशी रिलेटेड आहे. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, अमेरिकेचे कृषी मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ब्रूक रोलिन्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? तर ब्रूक रोलिन्स यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रूक रोलिन्स यांची कृषी मंत्री म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 13वा. तर मिस चाम्स इंडिया 2024 चा खिताब कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शिवांगी देसाई यांनी. कोणी? तर शिवांगी देसाई यांनी जिंकलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इंडियन लॉ स्कूल म्हणजेच ILS पुणे येथील 22 वर्षीय कायद्याच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी शिवांगी देसाई हिला मिस चाम्स इंडिया 2024 चा ताज मिळालेला आहे. तर या डिसेंबरमध्ये ती व्हिएतनाममध्ये होणाऱ्या मिस चाम 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. तर यानंतर पुढील प्रश्न, दरवर्षी संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 26 नोव्हेंबर रोजी
संविधान दिवस साजरा केला जातो? तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली. तर अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. तर त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, लक्षात ठेवत जा. यानंतर पुढील प्रश्न, दिनेश भाटिया यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ब्राझिलिया. कोणत्या? तर ब्राझिलिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती. तर 1992 बॅचचे IFS अधिकारी दिनेश भाटिया यांची ब्राझीलमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ब्राझील विषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीत हा जगातील 5वा सर्वात मोठा देश आहे. तर यानंतर हा दक्षिण अमेरिका आणि लॅटिन अमेरिकन प्रदेशातील सर्वात मोठा देश आहे मित्रांनो. तर यानंतर अधिकृत भाषा तर पोर्तुगीज आहे आणि चलन आहे ब्राझिलियन रियल आणि राजधानी आहे ब्राझिलिया. काय आहे राजधानी? ब्राझिलिया. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 16वा. तर IPL लिलावाच्या इतिहासामध्ये विकला जाणारा सर्वात तरुण खेळाडू कोण आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी वैभव सूर्यवंशी आहे. कोण आहे? वैभव सूर्यवंशी. यानंतर पुढील प्रश्न आहे 17वा. तर नोव्हेंबर 2024 मध्ये 9वा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कुरुक्षेत्र हरियाणा या. कोणत्या? तर कुरुक्षेत्र हरियाणा या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 28 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत कुरुक्षेत्र हरियाणा येथे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव आयोजित केला जाईल. तर 2016 पासून हा उत्सव साजरा केला जात आहे. तर या महोत्सवात टांझानियाची भागीदार देश म्हणून तर ओडिशाची भागीदार राज्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. यानंतर भगवद्गीतेचा संदेश पसरवणे आणि हरियाणाची जागतिक उपस्थिती वाढवणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, बालसुब्रमण्यम यांची भारताच्या उच्चायुक्तपदी नेमणूक कोणत्या देशात झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मालदीव. कोणत्या? तर मालदीव. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर बालसुब्रमण्यम हे 1998च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत. तर यांची मुनू महावर यांच्या जागी मालदीवमधील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यानंतर आपण मालदीव विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हा हिंदी महासागरातील एक द्वीप समूह आहे आणि 1887 मध्ये ते ब्रिटिश संरक्षित राज्य बनले. यानंतर याने 1965 मध्ये युनायटेड किंगडम्स पासून स्वातंत्र्य मिळवले आणि 1968 मध्ये राष्ट्रपती प्रजासत्ताक स्थापन केले. यानंतर राजधानी आहे माले आणि चलन आहे मालदिवियन रुफिया आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत मोहम्मद मोइज्जू. यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो 19वा. तर द टीचर ॲपचे अनावरण कोणी केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी धर्मेंद्र प्रधान यांनी द टीचर ॲपचे अनावरण केलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली येथे द टीचर ॲपचे अनावरण केले. तर भविष्यात शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी या ॲपचा उपयोग शिक्षकांना व्हावा असा आहे. तर द टीचर ॲप वापरून शिक्षक त्यांचे अनुभव शेअर करू शकतात आणि एकमेकांकडून शिकू देखील शकतात. तर हे व्यासपीठ भारती एअरटेल फाउंडेशनने विकसित केलेले आहे मित्रांनो. तर यानंतर पुढील प्रश्न, नुकतीच गव्हर्नर गोल्ड कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नॉर्थ ईस्ट युनायटेडने. कोणी? तर नॉर्थ ईस्ट युनायटेडने जिंकलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 40व्या गव्हर्नर गोल्ड कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना गंगटोकच्या पालजोर स्टेडियमवर नोव्हेंबर 2024 रोजी झाला. तर सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग आणि राज्यपाल श्री ओम प्रकाश माथुर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे श्रीभूमी असे नामकरण करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आसाम या. कोणत्या? तर आसाम या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात.
तर आसामची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री सध्याचे हिमंता बिस्वा शर्मा आणि सध्याचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य हे सध्याचे राज्यपाल आहेत. यानंतर आपण बदललेली नावे यावर चालू घडामोडी पाहून घेऊयात मित्रांनो. तर सुलतानगंज रेल्वे स्टेशनचे नाव अद्गाईनाथ धाम असे करण्यात आले आणि ट्रेन 18 चे वंदे भारत एक्सप्रेस असे करण्यात आले आणि अयोध्या विमानतळाचे महर्षी वाल्मिकी S-400 चे सुदर्शन, पोर्ट ब्लेअरचे श्री विजय पुरम असे करण्यात आलेले आहे आणि जुने संसद भवनाचे नाव संविधान भवन असे करण्यात आले आणि सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे निरंजन शाह स्टेडियम, अहमदनगरचे अहिल्याबाई आणि मोपला आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव मनोहर पर्रिकर विमानतळ असे करण्यात आलेले आहे. यानंतर हॅरिस पार्क ऑस्ट्रेलिया तर लिटल इंडिया असे नाव करण्यात आलेले आहे. यानंतर मित्रांनो तर सराय काले खान चौकाचे बिरसा मुंडा आणि रामनगर जिल्हा कर्नाटक तर बँगलोर दक्षिण असे करण्यात आले आणि काकसार ब्रिज लडाख तर कॅप्टन अमित भारद्वाज पूल असे नामकरण करण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, बालविवाह मुक्त भारत मोहीम नुकतीच कोणी सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अन्नपूर्णा देवी यांनी सुरू केलेली आहे. कोणी? तर अन्नपूर्णा देवी यांनी सुरू केलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी 27 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मोहीम म्हणजेच बालविवाह मुक्त भारत लॉन्च केला आहे. तर बालविवाहाच्या दृष्ट प्रथेपासून देशाला मुक्त करणे हे या मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. यानंतर कार्यक्रमादरम्यान बालविवाह मुक्त भारत पोर्टलही सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो. तर यानंतर भारतातील बालविवाहाची स्थिती आपण पाहणार आहोत. तर संसदेने बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 पारित केलेला आहे. तर 2006च्या कायद्यानुसार बालविवाह म्हणजे असा विवाह ज्यामध्ये वराचे म्हणजेच मुलीचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि वधूचे म्हणजेच मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे. यानंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक आहे, जेथे 26% मुलींचे लग्न 18 वर्षांच्या आधी केले जाते. यानंतर पुढील प्रश्न आहे 23वा. तर ब्रह्मोस एरोस्पेसचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी यांची. कोणाची? डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी यांची ब्रह्मोस एरोस्पेसचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ब्रह्मोस एरोस्पेसचे मुख्यालय कोठे आहे? तर नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. यानंतर पुढील प्रश्न, जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जॉन टिनिसवूड याचे निधन झाले तर त्यांचे वय किती होते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 112 वय वर्ष होते. किती? तर 112. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जगातील सर्वात वयोवृद्ध माणूस जॉन टिनिसवूड वयाच्या 112व्या वर्षी यांचे नुकतेच निधन झाले. तर यानंतर ब्रिटिश नागरिक जॉन टिनिसवूड यांचा जन्म 1912 मध्ये झाला आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यादरम्यान ते ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार देखील झालेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए महाराष्ट्र राज्याचे. कोणत्या? तर महाराष्ट्र. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी मुंबईत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तर राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी एकनाथ शिंदे यांची कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर यानंतर महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे मुंबई. सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर महाराष्ट्राविषयी चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात आपण. तर भारताच्या GDP मध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरलेले आहे. तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे महाराष्ट्रात उद्घाटन झालेले आहे. तर यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र या राज्यात विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन देखील केले. तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. यानंतर महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य आहे.
यानंतर पुढील प्रश्न, तर भारतीय राज्यघटनेच्या संस्कृत आणि मैथिली भाषांतराचे अनावरण कोणी केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी द्रौपदी मुर्मू यांनी. कोणी? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिन आणि भारतीय संविधान स्वीकारल्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे भारतीय राज्यघटनेच्या संस्कृत आणि मैथिली अनुवादाचे अनावरण केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर फॉर्म्युला 1 चे विजेतेपद सलग चौथ्यांदा कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी मॅक्स वेस्टपेन यांनी जिंकले आहे. कोणी? तर मॅक्स वेस्टपेन यांनी. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. रेड बुल ड्रायव्हर्स मॅक्स वेस्टपेनने फॉर्म्युला 1 ग्रांड प्री मध्ये सलग चौथ्यांदा जागतिक ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपवर कब्जा केला. तर यासह तो फॉर्म्युला 1 इतिहासातील 6वा ड्रायव्हर बनला तर ज्याने सलग 4 किंवा अधिक वेळा जागतिक ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 28वा. तर हेमंत सोरेन 28 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी झारखंड या. कोणत्या? तर झारखंड या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर झारखंडची राजधानी रांची आहे. सध्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि राज्यपाल सध्याचे संतोष गंगवार आहेत. आणि झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारने राज्यातील पात्र महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री मैया सन्मान योजना सुरू केलेली आहे. आणि भारतातील सर्वात मोठे उच्च न्यायालय झारखंडमध्ये आहे हे लक्षात ठेवा. आणि झारखंड अपंग विद्यार्थ्यांसाठी पूर्व भारतातील पहिले विद्यापीठ स्थापन करणार आहे. यानंतर भारतातील पहिला कोळसा गॅसिफिकेशन पायलट प्रकल्प झारखंडमध्ये सुरू करण्यात आला. आणि झारखंड राज्याचे वरिष्ठ IPS अधिकारी अजय सिंग DGP हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार दूध उत्पादनात कोणते राज्य अव्वल आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए उत्तर प्रदेश हे राज्य. कोणते राज्य? तर उत्तर प्रदेश. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर दूध उत्पादनात अव्वल 5 राज्य आपण पाहणार आहोत. तर सरकारच्या मते उत्तर प्रदेश 2023 ते 2024 या कालावधीमध्ये पहिल्या 5 दूध उत्पादक राज्यांमध्ये पहिल्या स्थानावर राहिलेला आहे. तर ज्याचा एकूण दूध उत्पादनात वाटा 16.21% आहे. आणि यानंतर राजस्थान 14.51%, मध्य प्रदेश 8.91%, गुजरात 7.65% आणि आपला महाराष्ट्र 6.71% आहे. तर यानंतर राजधानी आहे मध्य प्रदेशची लखनौ आणि सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल सध्याचे आनंदीबेन पटेल आहेत. आणि राष्ट्रीय उद्यान दुधवा, पिलीभीत, राणीपूर वन्यजीव अभयारण्य. यानंतर राज्य प्राणी आहे बारासिंगा, राज्य पक्षी सारस आहे. आणि मित्रांनो, लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत आणि राज्यसभेच्या एकूण 31 जागा आहेत. पुढील प्रश्न 30वा. तर भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन कोठे झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी लेह लडाख येथे झाले. कोठे? तर लेह लडाख. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन लेह लडाख येथे दररोज 80 किलो ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन करण्यासाठी हे केंद्र 5 हायड्रोजन इंधन सेल बस चालवणार आहे. तर यानंतर लडाख विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर सध्याचे उपराज्यपाल BD मिश्रा आहेत आणि लडाखची राजधानी लेह कारगिल आहे आणि एकूण जिल्हे आहेत 7. यानंतर पुढील प्रश्न, तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 49वा क्रमांक आहे. कितवा आहे? तर 49वा क्रमांक आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नुकत्याच जाहीर झालेल्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्स म्हणजेच NRI 2024 इंडेक्स मध्ये 11 स्थानांनी झेप घेत 49व्या क्रमांकावर आहे. तर यानंतर 2023 मध्ये 60व्या स्थानावरून 2024 मध्ये 49व्या स्थानावर जाणे ही भारतासाठी एक उपलब्धी आहे. तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स म्हणजेच NRI आर्थिक वाढ आणि तांत्रिक नवकल्पना यासारख्या त्यांच्या तयारीवर आधारित अर्थव्यवस्थांची क्रमवारी लावते. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय नौदलाने अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या
कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी K4 कोणत्या तर K4 तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय नौदलाने त्यांच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडी म्हणजेच INS अरिघाटमधून आण्विक सक्षम K4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. तर भारतीय नौदलाने 29 ऑगस्ट 2024 रोजी त्यांची दुसरी अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी INS अरिघाट कार्यान्वित केली. तर यानंतर INS अरिघाट 4 K4 क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. यानंतर K4 क्षेपणास्त्राबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर या अगोदर आपण DRDOचा लॉंग फॉर्म पाहूयात मित्रांनो. तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटना. यानंतर SLBM चा लॉंग फॉर्म आहे सबमरीन लॉन्च्ड बॅलिस्टिक मिसाईल म्हणजेच आण्विक सक्षम पाणबुडी लॉन्च बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. यानंतर K4 हे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच DRDO द्वारे विकसित केलेले आण्विक सक्षम पाणबुडी लॉन्च बॅलिस्टिक क्षेपणास्त्र SLBM आहे. तर DRDO द्वारे विकसित केलेले हे दुसरे SLBM हे आहे. तर भारतातील पहिले SLBM सागरिका किंवा K15 आधीच INS अरिहंत मध्ये समाविष्ट केले गेलेले आहेत. यानंतर K15 ची स्ट्राईक रेंज 750 किलोमीटर आहे आणि K4 ची स्ट्राईक रेंज 3500 किलोमीटर आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न 33वा. तर सन 2025 मध्ये भारतीय सेना दिवस कोठे आयोजित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पुणे महाराष्ट्रामध्ये. कोठे? तर पुणे महाराष्ट्रामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय लष्कराची औपचारिक वार्षिक 2025 आर्मी डे परेड 15 जानेवारी 2025 रोजी पुणे महाराष्ट्र येथे होणार आहे. तर 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय जनरल KM केरियप्पा यांनी ब्रिटिश जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. तर भारतीय लष्करातील या महत्त्वाच्या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी 15 जानेवारी हा दिवस भारतात लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो. तर यानंतर पुढील प्रश्न. देशाच्या कोणत्या ईशान्येकडील प्रदेशात प्रथमच भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आयोजित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आसाम. कोणत्या? तर आसाम. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर प्रथमच प्रतिष्ठित भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव देशाच्या ईशान्य भागात आयोजित केला जाणार आहे. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटी 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये 10व्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024 चे आयोजन करेल. तर यानंतर इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल हा देशातील सर्वात मोठा विज्ञान कार्यक्रम आहे ज्यामध्ये सामान्य लोक आणि वैज्ञानिक समुदाय उपस्थित असतो. तर भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाची पहिली आवृत्ती 2015 मध्ये IIT दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली होती. तर यानंतर आपण आसाम विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आसामची राजधानी दिसपूर आहे. सध्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आहेत आणि सध्याचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न. अलीकडेच अंडर 8 जागतिक कॅडेट बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी दिवित रेड्डी यांनी. कोणी? तर दिवित रेड्डी यांनी जिंकलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर हैदराबाद तेलंगणा येथील 8 वर्षांच्या दिवित रेड्डीने मॉन्टे सिल्वानो इटली येथे झालेल्या 8 वर्षांखालील जागतिक कॅडेट बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न. नुकतीच आशियाई विकास बँकेचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मसातो कांडा यांची निवड करण्यात आलेली आहे. कोणाची? तर मसातो कांडा यांची निवड करण्यात आलेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आशियाई विकास बँकेच्या म्हणजेच ADBच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने मसातो कांडा यांची ADBचे अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. तर ते सध्या जपानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचे विशेष सल्लागार म्हणून काम करत आहेत.
तर यानंतर आपण एडीबी विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर या अगोदर लॉंग फॉर्म काय आहे तर एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच आशियाई विकास बँक आणि स्थापना एडीबीची 1966 मध्ये झाली आणि एडीबीचे मुख्यालय आहे मनिला फिलिपिन्स आणि सध्याचे अध्यक्ष मसातो कांडा आणि सदस्य 69 आणि 69वा इस्रायल आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 37वा. तर द्विपक्षीय सराव अग्नि वॉरियर 2024 भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू झाला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी सिंगापूर या. कोणत्या तर सिंगापूर या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारत सिंगापूर द्विपक्षीय लष्करी सराव अग्नि वॉरियर 2024 महाराष्ट्रात 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान झाला. तर भारत आणि सिंगापूरच्या तोफखाना युनिट्स मधील व्यावसायिक लष्करी संवाद वाढवणे हा या सरावाचा प्राथमिक उद्देश आहे. तर यानंतर आपण सिंगापूर विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राजधानी आहे सिंगापूर शहर, चलन आहे सिंगापूर डॉलर आणि सध्याचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग आहेत. कोण आहेत सध्याचे पंतप्रधान? लॉरेन्स वोंग. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 38वा. तर अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषद कोठे सुरू झालेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी भुवनेश्वर येथे. कोठे तर भुवनेश्वर येथे सुरू झालेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वर येथे अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेला हजेरी लावली. तर 29 ते 30 नोव्हेंबर दरम्यान या 3 दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते. तर परिषद राष्ट्रीय सुरक्षा आव्हाने आणि पोलीस दलांच्या उद्योन्मुख जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करेल. तर यानंतर आपण ओडिशा विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे भुवनेश्वर, सध्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि सध्याचे राज्यपाल रघुबर दास आहेत आणि राष्ट्रीय उद्यान भितरकणिका, सिमलीपाल आणि तलाव आहे चिल्का तलाव. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय जाग्वार दिवस कधी साजरा करण्यात आला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 29 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय जाग्वार दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर जाग्वार डे 2024 दरवर्षी 29 नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. तर जाग्वारला भेडसावणाऱ्या वाढत्या धोक्यांबद्दल आणि त्यांचे अस्तित्व सुनिश्चित करणाऱ्या महत्त्वपूर्ण संवर्धन प्रयत्नांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर यानंतर आपण नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस पाहूयात. तर 1 नोव्हेंबर 2024 रोजी पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा समाप्त करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस. 5 नोव्हेंबर रोजी जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस. 7 नोव्हेंबर रोजी बाल सुरक्षा दिवस आणि राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा करण्यात आला. 8 नोव्हेंबर रोजी जागतिक रेडिओग्राफी दिवस. 9 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिवस आणि जागतिक स्वातंत्र्य दिवस. यानंतर 10 नोव्हेंबर रोजी शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस आणि 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिवस. 12 नोव्हेंबर रोजी जागतिक निमोनिया दिवस आणि 14 नोव्हेंबर रोजी बाल दिवस साजरा करण्यात आला आणि 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिवस. 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिवस आणि यानंतर 17 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय अपस्मार दिवस साजरा करण्यात आला. यानंतर 21 नोव्हेंबर रोजी जागतिक दूरदर्शन दिवस आणि जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे 40वा. तर एकलव्य डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी सुरू केलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उपेंद्र द्विवेदी यांनी सुरू केलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अधिकाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. तर 28 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत डिजिटल प्लॅटफॉर्म एकलव्य लॉन्च करण्यात आलेला आहे. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या वीक मध्ये आणि या व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे. मित्रांनो जर तुम्ही मन लावून हा व्हिडिओ पाहिला असाल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर बालविवाह मुक्त भारत मोहीम नुकतीच कोणी सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.